सो हॅलो गुड मॉर्निंग. आज डेट आहे 24 एप्रिल 2026 आणि बँक निफ्टी 134 पॉईंट्स गॅप डाऊन आहेत. आणि चार्टवर आपल्याला एस एल जे आहेत ते सगळे वरच्या साईडला आपल्याला एस एल दिसत आहेत. आणि मार्केट जो आहे तो 134 पॉईंट गॅप डाऊन ओपन होऊन त्यांनी ते पॉईंट्स रिकवर पण केले आहेत आणि फर्दर 100 पॉईंट अपसाईडची पण मोमेंटम केलेली आहे. सो जे जवळचे एस एल्स आहेत, आपण लांबचे नाही बघत आहोत, लांबचे आपण टार्गेट नाही करू शकत जे एकदम वरच्या साईडला आहे. बट मार्केटकडे आता जे जवळचे एस एल आहेत ते वरच्या साईडला आपण त्यांना टार्गेट करू शकतो, कारण की पहिल्याच कॅन्डलमध्ये जे आहे ते मार्केटने पूर्ण गॅप डाऊन्सचे पॉईंट रिकवर केलेत आणि फर्दर 100 पॉईंट्सची पण मोमेंटम. सो फर्दर आपण अजून 70 to 80 पॉईंट्सची मोमेंटम एक्सपेक्ट करू शकतो आणि आपला टार्गेट जो आहे तो मॅक्स टू मॅक्स 50 to 60 पॉईंट्सचाच असतो. सो बघूयात, आता मार्केट ओपन झालेलं आहे, पहिली कॅन्डल बनते आहे. ओके, सो मी इथे सेकंड कॅन्डलच्या क्लोजिंगला कॉल साईडचा ट्रेड घेत आहे. 56,200चा कॉल बाय करते आणि हा ट्रेड माझा 560ला एक्झिक्यूट झालेला आहे, 56,200चा. सो दुसऱ्याच कॅन्डलच्या क्लोजिंगला मी कॉल साईडचा ट्रेड घेतलेला आहे आणि इथे आपण 50 to 60 पॉईंट्स कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर रेंज आपल्याकडे आहे, म्हणजे आपण इथे टार्गेट मोठा करण्याचा पण प्रयत्न करू शकतो, आपल्याकडे तेवढी रेंज आहे. पण ते आता कॅन्डल्सवरून आणि आपल्या एस एल हंटिंगवरून ते आपल्याला बघावं लागेल की आपल्याला जो रेग्युलर टार्गेट आहे तो घ्यायचा आहे की थोडासा टार्गेट वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो बघूया आता. मार्केटने इथे एकाच कॅन्डलमध्ये आपल्याला आपला टार्गेट दिलेला आहे. सो एकाच कॅन्डलमध्ये आपले 50 पॉईंट्स जे आहेत ते आलेले आहेत. आणि मार्केटमधनं मी 9:19लाच म्हणजे दुसऱ्याच कॅन्डलला या बिग कॅन्डलनंतर लगेचच मी एक्झिट करून टाकलेला आहे माझा ट्रेड, कारण की आपले रिक्वायर्ड पॉईंट्स जे आहेत ते आलेले आहेत. तर टार्गेट मोठा करण्याचा प्रयत्न करणार होती, पण मार्केटची सिच्युएशन तशी नाही आहे, कारण मार्केटने एकाच कॅन्डलमध्ये एकच बिग ग्रीन कॅन्डल बनवली आणि आपला टार्गेट दिलेला आहे. अशी मोमेंटम मी एक्सपेक्ट नव्हती केली. जर मार्केट जो आहे तो हळूहळू त्यांनी अपसाईड मोमेंटम जर करायला ट्राय केला असतं तर आपण आपला टार्गेट जो आहे तो मोठा करू शकलो असतो. पण मार्केटने जे आहे ते एकाच कॅन्डलमध्ये आपला जो टार्गेट आहे तो हिट करून टाकला आहे. सो मी तिथनं लगेच एक्झिट घेतली आहे. फर्दर मार्केट डाऊनसाईड मोमेंटमसुद्धा करू शकतो आणि अकॉर्डिंग टू ओपनिंग मार्केट जो आहे ते मी जास्त ट्रेड घेण्याचा फोकस करते. बट आज जो आहे तो मी रिव्हर्सल ट्रेड घेतला आहे. सो जास्त आपण टार्गेट मोठा करण्याचा प्रयत्न करणार नाही आहोत. आपले जे रिक्वायर्ड 50 पॉईंट्स आहेत ते या ट्रेडमध्ये आलेले आहेत. सो आपण या ट्रेडमधनं एक्झिट घेतलेला आहे आणि आज आपला 50 पॉईंट्सचा प्रॉफिट झालेला आहे. फर्दर मार्केट जो आहे तो वर एस एल आहे, सो त्यांनाही ते एस एल हंटिंगसाठी जाऊ शकतो किंवा आत्ता जे एस एल क्रिएट होतील या 2-3 कॅन्डल्समध्ये त्यांनाही ट्रॅप करायला मार्केट खाली येऊ शकतो, ते आपण काय सांगू शकत नाही. बट आपण दिवसातनं एकच ट्रेड घेणार आहोत आणि आजचा आपला ट्रेड झालेला आहे. सो आता फर्दर आपण काही ट्रेड घेणार नाही आहे. सो मी जे लास्ट डेचे जे जवळचे स्टॉप लॉस होते, जे आपण टार्गेट करू शकत होतो, त्यांच्यासाठीच मी हा अपसाईडचा ट्रेड घेतलेला होता आणि तो मार्केटने जे आहे ते एकाच कॅन्डलनी त्यांना सगळ्यांना काढून टाकलेला आहे. आपल्याला 50 to 60 पॉईंट्स या ट्रेडमध्ये भेटले. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.